अभियान 15 आपण आज सुरुवात केलेली आहे। हे प्रत्येक वार्डामध्ये अभियान राबवलं जाणार आहे। प्रत्येक वार्डामधील रस्ता, नाली, ती स्वच्छता, त्याचबरोबर लाईटची, कुठं लाईट गेली असेल खांब्यावरती लाईट लावणं, त्याचबरोबर त्या प्रभागात काही पाण्याच्या समस्या असेल, कुठं बोर बंद पडलेला असेल, काही थोडंफार प्रॉब्लेम असेल ते दुरुस्त करणं, ह्या अभियानामध्ये हे मुख्य कारण आहे। आणि ह्या अभियानामध्ये ह्या 15 ते 20 दिवसामध्ये पूर्ण शहर हे स्वच्छ प्रत्येक वार्डात फिरून करण्यात येणार आहे। 2 वर्षापूर्वी वराहा मुक्त शहर असं झालं होतं। आता सध्या मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त वाढलेली, तर मोकाट कुत्र्यांमुक्त शहर होईल का आता या 15 वर्षात? याबाबत आपण जे प्राणी जास्त शहरामध्ये झालेले आहेत याच्यावर काय उपाययोजना करता येईल आपण त्याप्रमाणे व्यवस्थित सगळे नियम बघून पूर्ण करू। त्याच्यावर सुद्धा काय झालं, ऑक्टोबरमध्येच आम्ही हे सगळ्या गोष्टी करणार होतो, पण त्याच्यानंतर काही अडचणी आणि नंतर आलेलं इलेक्शन, नंतर आचारसंहिता, या 2 महिन्याच्या धावपळीमध्ये या ठिकाणी आम्हाला बऱ्याच काही गोष्टी करता आल्या नाहीत। परंतु आता सगळ्या गोष्टीतून आम्ही मुक्त झालेलो आहोत आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आता शहराच्या स्वच्छतेकडे केलेलं आहे। आमचं अशी मनोधारणा आहे की महा स्वच्छता अभियान आणि नगरपंचायत तुमच्या दारी, म्हणजे ह्या केस शहरातल्या ज्या काही लाईटीच्या असतील, नाली रस्त्याच्या असतील किंवा पाणी पुरवठ्याच्या असतील, जी काय समस्या असतील ती सगळ्या समस्या लोकांच्या दारात सोडून जाण्याचा हा अभियान आहे। आणि सगळे आमचे कर्मचारी, मुख्याधिकारी, CO आणि नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक आम्ही बरोबर घेऊन प्रत्येक वार्डात घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि 3 मुद्द्यावरच्या प्रत्येक समस्या आम्ही सोडून या सरत्या 2024च्या ज्या काय अडचणी आहेत ते सगळे परिपूर्ण दूर करून एक नवीन आशा आणि नवीन उषा घेऊन आम्ही आज नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत आणि केसच्या ज्या काय या 3 विषयावरच्या समस्या आहेत ते कायमस्वरूपी मार्गी लावणार आहोत। केज विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे आणि या निवडणुकीत नमिता मुंदडा या पुन्हा आमदार झालेल्या आहेत, तर एक आमदार म्हणून तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल त्याच्यावर? नाही, सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व जनविकास परिवर्तन आघाडी असेल किंवा केजवाशाच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। राजकारण हा भाग वेगळा आहे। इलेक्शन निवडणुकीमध्ये जय पराजय हा विषय ठरलेला आहे आणि कोण कोणाचा प्रचार करायचा हा त्याच्या व्यक्तिगत विषय आहे। त्या पद्धतीनं सगळे लोकांनी आपापल्या पद्धतीनं आपापल्या सोयीनुसार त्यांच्या पद्धतीनं काम केलं। परंतु या ठिकाणी नमिताताई मुंदडा ह्या निवडून आलेले आहेत, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आणि ते आता पूर्ण मतदारसंघाचे आमदार आहेत। ते आता कोणत्या एका पक्षाचे किंवा गटाचे किंवा तटाचे आमदार नाहीत, त्याच्यामुळं त्यांच्याकडे आमची अपेक्षा तर असणारच आहे, कारण ते पूर्ण मतदारसंघाचे आमदार आहेत आणि जे झालेल्या मागडल्या चुका आहेत ते पुढे चुका होणार नाहीत आणि आम्हाला सगळ्याला एका विश्वासानं विचारानं घेऊन या केज विधानसभा मतदारसंघाच्या आणि केज शहराच्या प्रगतीमध्ये ते आम्हाला सुद्धा योगदान चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतील। आम्ही सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून आहोत आणि त्या पद्धतीनं ते सगळ्या मार्ग लागल। पुनरावृत्ती जुन्या चुकाची पुनरावृत्ती पुढे होणार नाही। राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायम शत्रू नसतो, कुणी कुणाचा कायम मित्र नसतो, परिस्थितीनुसार सगळे चित्र बदलत असतात आणि त्या पद्धतीनं त्यांनी जेवढ्या मनमोठेपणानं सहकार्य आमदार म्हणून करतील तेवढंच आपल्या भागातील आम्ही सुद्धा तेवढंच त्यांचं सहकार्य घेऊन या केसचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। खात्याचा जो जागेचा प्रश्न आहे तो काही दिवसामध्ये मग बाजारात हा जो रस्त्यावर आलेला आहे मंगळवार पेठेत, तो बाजार काही दिवसामध्ये मग तिकडे जाण्यासाठी काही तयारी चालू आहे? आता विषय असा आहे की मंगळवार पेठ खूप छोटी झालेली आहे आणि बाजाराकरूंची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि पूर्ण मुख्य रस्त्यावर हायवेवर बाजार येतो, त्याच्यामुळं उद्याच्याला इथं काहीतरी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एखादं जर ब्रेक फेल झालेलं वाहन जर आलं तर फार मोठी दुर्घटना होऊ शकते आणि त्याची कुठेतरी दक्षता घेणं हे नगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे। म्हणून आम्ही सगळ्या नगरसेवकाला बोलूत, त्यांची राय मसलत करूत आणि सगळ्या व्यापाऱ्याला बोलूत, त्यांच्याशी चर्चा करूत आणि आम्हाला जी नगरपालिकेला शासनाने जी दिलेली जागा आहे त्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात तिथं त्याकडे स्वच्छता करून त्या ठिकाणी बाजारपेठ कशी नेता येईल आणि कसं लोकांच्या सहकार्यातून ते प्रश्न मार्गी लावता येईल ह्यासाठी लवकरच आम्ही त्या युद्ध पातळीवर त्यासाठी काम करणार आहोत। नगरपंचायतीची जेवढी जिम्मेदारी आहे स्वच्छता राखण्याची, तेवढी जिम्मेदारी नागरिकांची, खास करून महिलांनी कशा पद्धतीनं आपलं परिसर स्वच्छ ठेवावं? नाही, हे सांगताना मी असं म्हणेल की नगरपंचायत जसं नगरपंचायतची ड्युटी आहे किंवा नगरपंचायतचं काम आहे की गावाची स्वच्छता असली पाहिजे, त्याच पद्धतीने फक्त महिलांचीच नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपलं घर, आपलं गाव स्वच्छ असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना जे जे करता येईल
फार काही करायची गरज नसते. स्वतःची स्वच्छता, स्वतःच्या घरची स्वच्छता एवढी जरी केलं तर केस स्वच्छ व्हायला उशीर लागणार नाही. महिला तर करणारच आहेत, पण पुरुषांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने जे काही करायचं ते प्रत्येक नागरिकाने माझं गाव माझं केस स्वच्छ ठेवण्यासाठी जे काही करता येईल, मग ते नालीमध्ये दगड टाकायचं बंद करायचं असेल किंवा घराशेजारी कुठे एका तरी ठिकाणी कचरा टाकायचा असेल किंवा आलेली कॅरी बॅग किंवा कशाचे काही पॅकिंगचे खाद्य असतात त्याचे पुढे नालीमध्ये न फेकतात ते डस्टबिनमध्ये टाकून तो कचरा दररोज येणाऱ्या गाडीमध्ये टाकावा. गाडी दररोज येतीच आहे. गाडी जर येत नसेल, एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तर आम्हाला प्रत्यक्ष फोन करावा. आम्ही नेहमी उपलब्ध असतो आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी आमचं गाव कसं स्वच्छ राहील याच्याकडे लक्ष द्यावा एवढीच मी त्यांना अपेक्षा करते आणि विनंती करते. आणि ज्या ठिकाणी हे कचऱ्याचे ढिगारे टाकले जातात त्या ठिकाणी आम्ही कचरा कुंडी ठेवणार नाहीच आहेत. त्या ठिकाणी आता आम्ही फलक लावणार आहे, इथे कचरा टाकू नये आणि वेगवेगळ्या म्हणीसुद्धा लिहिणार आहेत की या ठिकाणी नाही तर मग आम्हाला जर वाटलं तर आम्ही दंडात्मक कारवाईसुद्धा करणार आहोत. कारण त्यांना आम्ही त्या ठिकाणी काही लक्षात आलं की ठराविक लोक टाकतात तर आम्ही त्यांना पत्र देणार, विनंती करणार. जर नाही झालं तर दंडात्मक कारवाईला सुद्धा पुढे जावं लागेल त्यांना. पण गाव स्वच्छ झालं पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आहे.